Welcome student. Last lecture we studied some examples on derivative of composite functions. Today's lecture I will explain some more examples on same point in exercise number 1.1. First example, log of x and whole bracket raised to 2. Answer is that y is equal to in bracket log of x and whole raised to 2 mean square. जस्ट हे जे फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला एक्झॅक्टली कंपोजिट फंक्शनचं फंक्शन आहे. या कंपोजिट फंक्शन मध्ये आपल्याला एक्झॅक्टली किती फंक्शन्स आहेत? फर्स्ट फंक्शन इज पॉवर फंक्शन, देन दिस फर्स्ट log function, in this log function another log function, and in this log function another log function. मीन ऍक्च्युली 4 फंक्शन तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर या चारही फंक्शनचे काय असणार आहेत? एक्झॅक्टली डिफरन्शिएशन आपल्याला करायचं. चारही फंक्शन्स आहेत ते इझिली डिफरन्शिएबल फंक्शन आहेत. ओके, त्यामुळे आपण जस्ट काय करूया, डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get, just we know that differentiation of y with respect to x is dy by dx. This is equal to derivative of power function is twice time this as it is it raised to 1. म्हणजे पॉवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह नुसार जस्ट x स्क्वेअर असतं तर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतं? 2 into x. ओके, त्या x च्या ऐवजी रिप्लेसमेंट काय? log of x. त्यामुळे हा log of x इंटू चेन रूल नुसार जस्ट x च्या ऐवजी जे रिप्लेस झालेलं आहे त्या रिप्लेसचं डेरिव्हेटिव्ह मीन डी बाय डी एक्स ऑफ दिस log of x. ओके, नेक्स्ट स्टेप 2 into log of x as it is. Okay, then again derivative of this first log of x 1 upon log of x. असं का आलं तर जस्ट log of x चं डिफरन्शिएशन काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x 1 upon x. त्या x च्या ऐवजी रिप्लेसमेंट इथं काय? log of x. त्यामुळे जस्ट काय असणार आहे? 1 upon log of x. आणि x च्या रिप्लेसमेंट मध्ये हे log of x आहे. त्यामुळे पुन्हा त्याचा चेन रूल नुसार डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ log of x. नेक्स्ट स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह जस्ट सिम्प्लिफिकेशन दिस 2 into log of x as it is and this denominator log of x as it is into just derivative of this. पुन्हा इथं काय असणार आहे? चेन रूल असेल. या लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 upon this log of x. चेन रूल नुसार log of x चं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ log of x. इथं सक्सेसिव्हली जस्ट डिफरन्शिएशन घ्यायचं आपल्याला. दिस इज ॲज इट इज 1 upon log of x as it is, d by dx of log of x is 1 upon x. Therefore our final answer is just 2 times log of x divided by this x into this log of x into log of x. Next question, 1 plus 4x bracket raised to 5 into 3 plus x minus x square it raised to 8. Solution, let y is equal to this 1 plus 4x bracket raised to 5 into 3 plus x minus x square and whole bracket raised to 8. इथं एक्झॅक्टली आपल्याला फंक्शन कसं दिलेलं आहे? फंक्शन जे असेल ते दोन कंपोजिट फंक्शनचा प्रोडक्ट आहे आणि दोन्ही कंपोजिट फंक्शन जे आहेत ते इझिली डिफरन्शिएबल फंक्शन्स आहेत. त्यामुळे जस्ट इथं आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. फक्त डिफरन्शिएट करत असताना हा जो प्रोडक्ट आहे फर्स्ट कंपोजिट फंक्शन अँड सेकंड कंपोजिट फंक्शन, या प्रोडक्टचं डिफरन्शिएशन घेण्यासाठी आपल्याला डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्टचा रूल यूज करावा लागेल. डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट रूल कोणता आहे? डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही, जस्ट यू एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही एज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. जस्ट सेम रूल आपण अप्लाय करायचा आहे. या 1 plus 4x raised to 5 याला आपण u कन्सिडर करू and 3 plus x minus x square it raised to 8 याला आपण v कन्सिडर करू. रूल नुसार जस्ट डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get y चं डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to just this
u as it is into derivative of this v, mean d by dx of 3 plus x minus x square bracket raised to 8 plus this v as it is into derivative of this u, mean d by dx of 1 plus 4x bracket raised to 5. Left hand side dy by dx is equal to 1 plus 4x bracket raised to 5, this as it is into just derivative of this 3 plus x minus x square it raised to 8. इथं फंक्शन कोणतं आहे? इथं फंक्शन एक्झॅक्टली पॉवर फंक्शन आणि त्या पॉवर फंक्शन मध्ये पुन्हा एक पॉलिनॉमियल फंक्शन, म्हणजे ह्या पॉलिनॉमियलचा रेस्ट टू पॉवर 8 आहे. त्यामुळे इथं पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज होणार आणि त्यामध्ये पुन्हा चेन रूल मध्ये पॉलिनॉमियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय? पुन्हा आपल्याला येतं बघा. पॉवर फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला एक्स रेस टू एन जर असेल तर एक्स रेस टू एन साठीचं डेरिव्हेटिव्ह जे आहे ते डेरिव्हेटिव्ह काय? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता या एक्झाम्पल मध्ये एन म्हणजे 8 होता, रेस टू पॉवर 8 होता अँड एक्झॅक्टली एक्स रिप्लेस बाय 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह काय? एन मीन 8 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर इट रेस टू 7. आता पुन्हा चेन रूलच्या डेफिनेशन नुसार जस्ट हा जो एक्सच्या ऐवजी रिप्लेसमेंट जो आहे त्या रिप्लेसमेंटचं आपल्याला काय करावं लागेल? डिफरन्शिएशन फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ दिस 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. गॉट इट? हे झालं फर्स्टचं डिफरन्शिएशन, म्हणजे यू एज इट इज डिफरन्शिएशन ऑफ व्ही प्लस आता व्ही एज इट इज डिफरन्शिएशन ऑफ यू. सेम वे यू आपल्याला काय असणार आहे? जस्ट हा तिथे यू आहे. डिफरन्शिएशन कुणाचं? 1 प्लस 4x रेस टू 5. आता सेम वे इथंही तुम्हाला काय करायचं आहे? डिफरन्शिएशन काय असणार आहे? इथंही पुन्हा पॉवर फंक्शन आणि त्या पॉवर फंक्शन मध्ये पुन्हा एक जस्ट काय असणार आहे? पॉलिनॉमियल फंक्शन. पॉवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलानुसार 5 इंटू 1 प्लस 4x रेस टू पॉवर 4 इंटू चेन रूल नुसार डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. जस्ट सिम्प्लिफिकेशन. This 8 into 1 plus 4x bracket raised to 5 into this 3 plus x minus x square it raised to 7 as it is. Just differentiation of this. This one is equal to constant. Differentiation of constant plus differentiation of x minus differentiation of x square plus second मध्ये पण same way. Just simplification. This 5 into 3 plus x minus x square it raised to 8 into this 1 plus 4x raised to 4, okay, into differentiation of this same way d by dx of 1 plus d by dx of 4x. okay. आता ही जी स्टेप आहे ती स्टेप तुम्ही ड्रॉप जरी केला तरी चालेल. म्हणजे ह्या स्टेपच्या ऐवजी जसे सिम्प्लिफिकेशन घेऊन डायरेक्टली यांचा डेरिव्हेटिव्ह जरी नेक्स्ट स्टेपला तुम्ही काउंट केला किंवा कॅल्क्युलेट केला तरी चालेल. आता डिफरन्शिएशन काय? दिस इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ कॉन्स्टंट इज 0 प्लस डिफरन्शिएशन ऑफ एक्स इज 1 मायनस डिफरन्शिएशन ऑफ हियर पॉवर फंक्शन एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x. दिस ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ अगेन 1 मीन कॉन्स्टंट इज 0 प्लस 4 इंटू डिफरन्शिएशन ऑफ एक्स इज 1. आता जस्ट बघा दोन्ही टर्म मध्ये आपल्याला कॉमन काय मिळतं? सिम्प्लिफिकेशनसाठी 1 प्लस 4x रेस टू 5 इथं 1 प्लस 4x रेस टू 4 आहे. म्हणजे इकडे पॉवर एक एक्स्ट्रा आहे आणि इकडे पॉवर काय असणार आहे? 1 न कमी आहे. इथंही सेम वे इथं 1 न पॉवर कमी आहे. इथं 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 8 जस्ट 1 न पॉवर एक्स्ट्रा आहे. त्यामुळे जस्ट मिनिमम पॉवर जे असतील दोन्ही टर्मसाठीचे ते मिनिमम पॉवरसाठी आपण काय करूया? कॉमन काढू. म्हणजे 1 प्लस 4x रेस टू 4 जो आहे तो इथून कॉमन काढला आणि 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर रेस टू 7 जो आहे तो कॉमन काढलेला आहे. म्हणजे जस्ट फर्स्ट टर्म मधून हे जर कॉमन घेतलं तर रिमेनिंग काय असेल? दिस 8 इंटू 1 न पॉवर कमी असलेलं कॉमन काढलंय म्हणजे 1 प्लस 4x ॲज इट इज.
this one is equal to 1 minus 2x. Got it? प्लस देन इथून आपण जस्ट काय केलं, याचा 1 न पॉवर कमी असलेलं कॉमन काढलेलं, म्हणजे 1 न इथं पॉवर शिल्लक असेल म्हणजे 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर हे शिल्लक असेल आणि इंटू 5 शिल्लक. आणि हे काय असणार आहे कॅल्क्युलेशन, 4 इंटू 1 4, दिस 4 इंटू 5 20, मीन दिस 20 इंटू दिस 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये सिम्प्लिफिकेशन, इथून जस्ट 4 कॉमन काढले, 4 कॉमन काढल्यामुळे इथं काय शिल्लक राहील 2 इंटू या दोघांचं जस्ट काय केलेलं आहे, प्रोडक्ट केलेलं आहे, एक्सपान्शन केलेलं आहे, प्लस हा 20 मधून 4 कॉमन काढला तर काय असणार आहे एक्झॅक्टली हिअर 5 इंटू 3 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप, दिस इज एज इट इज 4 इंटू 1 प्लस 4x ब्रॅकेट रेस टू 4, 3 plus x minus x square bracket raised to 7 into this multiplication 2 into 1 2 minus 4x plus here 8x minus 16x square plus this 15 plus this 5 into x 5x minus 5 into x square 5x square. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये जस्ट यांचं कॅल्क्युलेशन करू आपण. कॅल्क्युलेशन काय असेल, 15 प्लस 2 17, दिस 8x मायनस 4x 4x प्लस 5x 9x and this minus 16x square minus 5x square, this minus 21x square. This is our final answer. Next example, x cube minus 5 bracket raised to 5 divided by this x cube plus 3 bracket raised to 3. आता हे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपल्याला दोन कंपोजिट फंक्शनचा काय असणार आहे, जस्ट क्वेश्चन आहे, त्यामुळे जस्ट क्वेश्चनचा रूल यूज करावा लागेल डिफरन्शिएशनचा. डिफरन्शिएशनचा क्वेश्चनचा रूल काय सांगतो, डी बाय डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही, the differentiation v as it is derivative of u minus u as it is derivative of v upon v square. Okay, हा रूल जस्ट आपण अप्लाय करायचा. दिस इज कॉल्ड u and this is called v. जस्ट रूल नुसार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to this v as it is differentiation of u minus this u as it is into differentiation of this v upon this v square. Just simplification. थोडी स्टेप मोठी आहे न्यूमॅरेटर मध्ये, त्यामुळे जस्ट स्प्लिट अप केलेलं आहे. this x cube plus 3 bracket cube as it is डिफरन्शिएशन ऑफ दिस. आता इथं पुन्हा जस्ट कंपोजिट फंक्शन झालेलं आहे. कंपोजिट फंक्शन मध्ये काय, पॉवर फंक्शन मध्ये आत पुन्हा एक पॉलिनॉमियल फंक्शन आहे. सेम मागच्या एक्झाम्पल मध्ये जसे आहेत सेम वेने आपण इथं काय केले पाहिजे, डिफरन्शिएशन केलं. जस्ट पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दिस 5 एज इट इज एक्स क्यूब मायनस 5 इट रेज टू 4. का, कारण n म्हणजे 5 आणि जस्ट x च्या ऐवजी रिप्लेसमेंट जस्ट x cube minus 5 and chain rule नुसार d by dx of this x cube minus 5 minus this term as it is into differentiation of this. Differentiation पुन्हा सेम वे न काय असणार आहे, 3 into x cube plus 3 bracket raised to power काय असणार आहे 1 न कमी म्हणजे just 2 into chain rule नुसार d by dx of derivative of this x cube plus 3. Okay, divided by this simplification, this 3 into 2 6. जस्ट इथं इंडासिस रूल कोणता यूज केलेला आहे, a raised to m bracket raised to n mean just a raised to m into n. Okay, 5 times x cube minus 5 bracket raised to 4 and this x cube plus 3 bracket raised to 3. Just as it is differentiation of this. पुन्हा जस्ट सेम रूल नुसार
एक्स क्यूबचं डिफरन्शिएशन मायनस या फायचं डिफरन्शिएशन. सेम वे ह्या दोघांचा प्रोडक्ट ओके इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 3 डिवायडेड बाय दिस सेम. ओके नेक्स्ट स्टेप just simplification of this x cube चं differentiation 3x square minus constant चं derivative 0. स्टेप जे आहे as it is आहे. This is d by dx of x cube 3x square plus same way derivative of constant is 0 upon this same. ओके जस्ट आता बाकीचे खाली सिम्प्लिफिकेशन. सेम फॅक्टर जे आहे ते सेम फॅक्टर दोन्ही टर्म मध्ये दिसतात. फक्त जस्ट काय असणार त्याचा इंडायसेस पॉवर जो आहे तो डिफरंट आहे. त्यामुळे जस्ट आपण काय केलेलं आहे या दोन्ही टर्म मधून कॉमन काढलेलं आहे. जस्ट दिस 3 इंटू एक्स. दिस एक्स क्यूब प्लस 3 इट रेस टू 3 आहे पण त्याच्यातून आपण जस्ट पॉवर 2 कॉमन करणार. का तर इथं पॉवर जस्ट काय असणार आहे 2 आहे. एक्स क्यूब मायनस 5 इट रेस टू 4 आहे तो जस्ट आपण कॉमन करणार कारण इथं रेस टू पॉवर 5 आहे. ओके आता फर्स्ट टर्म मधून हा जर कॉमन काढला तर शिल्लक काय राहील दिस 5 इंटू दिस एक्स. कारण ह्याच्यातून 3x स्क्वेअर मधून जस्ट आपण 3x कॉमन काढलं त्यामुळे इथे x शिल्लक राहील. ओके आणखी जस्ट इथं एक्स क्यूब प्लस 3 इट रेस टू 3 आहे त्याच्यातल्या रेस टू पॉवर 2 आपण कॉमन काढला त्यामुळे हा एक्स क्यूब प्लस 3 ॲज इट इज राहील. दिस मायनस मीन दिस मायनस जस्ट 3 गेट कॉमन. This one x get common. This x cube minus 5 it raised to 5 पण त्याच्यातला रेस टू पॉवर 4 कॉमन काढलेला आपण म्हणजे शिल्लक राहील this 3 into this x into x cube minus 5. हा कम्प्लिटली कॉमन बाहेर गेलाय. ह्याच्यातला एक्झॅक्टली 3 आणि x कॉमन गेलेला आहे त्यामुळे एवढं आपल्याला शिल्लक राहील. ओके डिनॉमिनेटर सेम. सिम्प्लिफिकेशन पुन्हा सिम्प्लिफिकेशन काय असणार आहे दिस एक्स क्यूब प्लस 3 इट रेस टू 2 अँड दिस एक्स क्यूब प्लस 3 इट रेस टू 6 म्हणजे याच्यातून जस्ट बेस सेम आहे इंडायसेस डिफरंट आहे त्यामुळे हा रेस टू पॉवर 2 जो आहे तो याच्यातल्या रेस टू पॉवर 6 बरोबर कॅन्सल होईल आणि इथं रेस टू पॉवर जस्ट 4 शिल्लक राहील. आणि दिस 3x इंटू जस्ट दिस एक्स क्यूब मायनस 5 इट रेस टू 4. ओके स्क्वेअर ब्रॅकेटचं जस्ट सिम्प्लिफिकेशन अगेन काय असणार आहे 5x इंटू एक्स रेस टू 3 5x रेस टू 4 प्लस दिस 5x इंटू 3 15x मायनस दिस 3x रेस टू 4 प्लस दिस मायनस 3x मायनस 5 मायनस मायनस प्लस 15x. ओके अपॉन जस्ट एक दोन पॉवर जो आहे तो पॉवर आपल्याला कमी झालेला आहे. therefore dy by dx is equal to again simplification just this 5x raised to 4 minus 3x raised to 4. ह्या दोघांच्या मधून जस्ट काय असणार आहे सेम इंडायसेस सेम बेस आहे त्यामुळे जस्ट काय असणार आहे 5 minus 3 2x square and this 15x plus 15x 30x. ओके तर या दोन टर्म मधून पुन्हा जस्ट हा 2x रेस टू 4 आणि हा 30x आहे दोघांच्या मधून 2 आपण कॉमन काढू शकतो. तो 2 कॉमन काढला तर बाहेर काय येणार आहे 2 इंटू 3x 6x इंटू x रेस टू 3 मायनस 5 इट रेस टू 4 इंटू हियर रिमेनिंग x रेस टू 4 प्लस 15x डिवायडेड बाय x क्यूब प्लस 3 इट रेस टू 4. काही स्टेप आपण जस्ट काय करतो इथं इग्नोर करतो का कारण जस्ट सगळ्याच स्टेप आपण जर लिहित गेलो तर एक्झाम्पल क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते काय असणार आहे मोठं होईल. जस्ट आपल्याला काय केलं पाहिजे सिम्प्लिफिकेशन जेवढे आपल्याला ड्रॉप करता येतील तेवढी जरी ड्रॉप केली तरी चालू शकते. नेक्स्ट एक्झाम्पल e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x डिवायडेड बाय e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x. ओके आता जस्ट हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल या मेथडनं पण सॉल्व करता येतं आणि आणखी एक मेथड आहे याच्यासाठी. आता हे जे एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व करत असताना इथं आपण डायरेक्टली सॉल्व केलेलं आहे.
याचं एक मी अल्टरनेट मेथड तुम्हाला सांगून ठेवतो, आणि ते अल्टरनेट मेथड जे असणार आहे त्या मेथडनं तुम्ही होमवर्कमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करा. जस्ट e⁻² मायनस e⁻² जो आहे याचं जस्ट काय असणार आहे कन्व्हर्जन करायचं. e⁻² म्हणजे काय 1/e⁻²x. ओके, जसं इथं न्यूमरेटर मध्ये होतंय सेम वे इथं डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे जस्ट काय असणार आहे पुन्हा सिम्प्लिफिकेशन करत असताना जो डिनॉमिनेटर मध्ये e⁻²x आला इथं त्या e⁻²x न जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल e⁻²x इंटू e⁻²x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय e⁻4x. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 1 मायनस 1 म्हणजेच न्यूमरेटर काय होईल e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻2x. ओके, होल डिवायडेड बाय सेम वे हियर e⁻2x into this e⁻2x again e⁻4x. This cross multiplication again 1 into 1 1 divided by e⁻2x. Just डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर e⁻2x आणि न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर e⁻2x हे दोन्ही काय होतील कॅन्सल होईल. म्हणजे याच एक्झाम्पल मध्ये सिम्प्लिफाय फॉर्म मध्ये कन्व्हर्जन कसं होईल e⁻4x मायनस 1 अपॉन e⁻4x प्लस 1. ओके, आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला या मेथडपेक्षाही सिम्पल. ओके, त्या मेथडनं तुम्ही होमवर्कला एक्झाम्पल सॉल्व्ह. आता ह्या मेथडनं एक्झाम्पल आपण कसं सॉल्व्ह केलं जस्ट इथं सेम एक्झाम्पल हे एक्झाम्पल प्रिव्हियस एक्झाम्पल सारखंच सॉल्व्ह करायचं आहे. जस्ट इथं थोडे फंक्शन जे आहे ते फंक्शन डिफरंट फंक्शनचं. ओके, इथेही अगेन आपल्याला u/v चा रूल जो आहे डिफरन्शिएशनचा तो यूज करून आपल्याला सॉल्व्ह केलं पाहिजे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट सेम वे दिस v as it is into derivative of this u minus this u as it is derivative of this v whole divided by this v square. This is as it is differentiation of this again derivative of e⁻2x minus derivative of e⁻²x minus this is as it is into derivative of e⁻2x plus derivative of e⁻²x divided by bracket square as it is. derivative of e⁻2x होतं. e⁻2x डिफरन्शिएशन जे आहे ते डिफरन्शिएशन काय e⁻x चा फॉर्म्युला यूज करून डिफरन्शिएट केलं पाहिजे. e⁻x चं डिफरन्शिएशन काय e⁻x as it is. म्हणून e⁻2x चं डिफरन्शिएशन काय e⁻2x as it is. जस्ट बाय चेन रूल जस्ट 2x च्या डेरिव्हेटिव्ह न मल्टिप्लिकेशन म्हणून d/dx ऑफ दिस 2x मायनस सेम वे e⁻2x चं पण डिफरन्शिएशन काय असेल e⁻2x आणि चेन रूल नुसार -2x चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dx ऑफ -2x. ओके, मायनस सेम वे दिस वन सेम इंटू सेम वे डिफरन्शिएशन e⁻2x साठी e⁻2x इंटू d/dx ऑफ 2x प्लस अगेन सेम वे e⁻2x चं डेरिव्हेटिव्ह e⁻2x इंटू d/dx ऑफ -2x डिवाइडेड बाय e⁻2x plus e⁻2x bracket square same. Okay, just simplification. This term as it is e⁻2x into derivative of 2x 2. Okay, minus this e⁻2x as it is derivative of -2x -2. Same way this as it is e⁻2x as it is derivative of 2x 2 plus e⁻2x as it is derivative of -2x -2. Okay, same way this bracket square. Simplification का असेल हा जस्ट -2x into -2 into minus e⁻2x this minus plus. Okay, this 2 time e⁻2x plus 2 time e⁻2. ह्या दोघांच्या मधून जस्ट काय असणार आहे 2 कॉमन काढ म्हणजे पुन्हा काय e⁻2x plus e⁻2x. हे सिम्प्लिफिकेशन. सेम वे दिस वन एज इट इज into here again same
this 2 and 2 get common, e raised to 2x, this minus e raised to minus 2x, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर सेम. पुन्हा सिम्प्लिफिकेशन काय असेल बघा, सिम्प्लिफिकेशन e raised to 2x plus e raised to minus 2x, here also e raised to 2x plus e raised to minus 2x, म्हणजे जस्ट ह्या दोघांचा प्रोडक्ट आहे. म्हणजेच काय असेल, हा 2 बाहेर घेतला तर जस्ट e raised to 2x plus e raised to minus 2x चा ब्रॅकेट स्क्वेअर. सेम वे here also just these 2 get common, minus this minus and e raised to 2x minus e raised to minus 2x चा दोन मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असणार त्याचा स्क्वेअर अपॉन दिस टर्म ॲज इट इज. ओके, पुन्हा फर्दर सिम्प्लिफिकेशन. पुन्हा सिम्प्लिफिकेशन काय असणार आहे, हा 2 ॲज इट इज आहे. इथं जस्ट सिम्प्लिफिकेशन काय केलेलं आहे बघा, या टर्मला a कन्सिडर केलं. ओके, या टर्मला b कन्सिडर केलं म्हणजे काय होईल, हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ओके, आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं एक्सपान्शन काय, a मायनस b इंटू a प्लस b. सेम वे दिस a मायनस दिस b इंटू अगेन दिस a प्लस दिस b. ओके, डिवायडेड बाय दिस इज ॲज इट इज. ओके, आता जस्ट हे सिम्प्लिफिकेशन, हा e raised to 2x आणि हा मायनस e raised to 2x दोन्ही एकमेकाबरोबर कॅन्सल होईल. म्हणजे हा e raised to minus 2x अँड दिस मायनस मायनस प्लस e raised to minus 2x. ओके, म्हणजे e raised to minus 2x प्लस e raised to minus 2x म्हणजे 2 टाइम e raised to minus 2x. ओके, हे समजलं. नेक्स्ट येस, इथं सेम e raised to minus 2x आणि हा मायनस e raised to minus 2x हे दोन्ही एकमेकाबरोबर कॅन्सल होईल. e raised to 2x plus e raised to 2x, 2 टाइम e raised to 2x. ओके, जस्ट सिम्प्लिफिकेशन, दिस 2 into 2 into 2 8 e raised to minus 2x into e raised to 2x. पुन्हा जस्ट काय असणार आहे, हा e raised to 2x आणि हा e raised to minus 2x. बेस जर सेम असेल तर इंडास्ट्रीची ॲडिशन करतो आपण. आता ॲडिशन केली तर मायनस 2x आणि प्लस 2x कॅन्सल होईल म्हणजे e raised to 0 आणि e raised to 0 म्हणजे काय 1. म्हणून 2 into 2 into 2 यांचीच मल्टिप्लिकेशन जस्ट न्यूमरेटरमध्ये येतं डिवायडेड बाय दिस इज ॲज इट इज. नेक्स्ट एक्झाम्पल, लॉग ऑफ इन ब्रॅकेट tan cube x into sin raised to 4x into x square plus 7 ब्रॅकेट raised to 7. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, लॉग फंक्शन मध्ये आतमध्ये फंक्शन्स आहेत आणि त्या फंक्शनचा काय असणार आहे जस्ट प्रोडक्ट. आता लॉग फंक्शन मध्ये काही फंक्शनचा प्रोडक्ट आहे, काही फंक्शनचा प्रोडक्ट असल्यामुळे जस्ट आपण काय करू शकतो, लॉग प्रोडक्ट लॉगॅरिथमचा यूज करू शकतो. लॉग प्रोडक्ट यूज केल्यानंतर जस्ट लॉग प्रोडक्ट काय आहे, लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. आता हा फॉर्म्युला असल्यामुळे जस्ट काय करणार, इथं 2 पेक्षा जास्त फंक्शन्स आहेत म्हणजे 3 फंक्शनचा प्रोडक्ट आहे. आता 3 फंक्शनचा जर प्रोडक्ट असेल तर त्या तिन्ही फंक्शनच्या लॉगॅरिथमची जस्ट ॲडिशन म्हणजेच लॉग ऑफ दिस फंक्शन प्लस इथं दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन म्हणून प्लस लॉग ऑफ दिस साइन एक्स रेज टू 4 हे जस्ट साइन रेज टू 4x आणि साइन एक्स ब्रॅकेट रेज टू 4 दोन्ही सेम आहे प्लस इथं मल्टिप्लिकेशन म्हणून पुन्हा इथं प्लस लॉग ऑफ दिस. जस्ट पुन्हा एक लॉगचा रूल यूज, कोणता रूल, लॉग एक्सपोनंट. लॉग एक्सपोनंट काय सांगतो, लॉग ऑफ m रेज टू n जर असेल तर जस्ट n हा स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये येतो म्हणजेच n इंटू लॉग ऑफ n. सेम वे लॉग ऑफ दिस टर्म and it raised to 3 आहे त्यामुळे हा 3 स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे 3 इंटू लॉग ऑफ दिस प्लस सेम वे याचाही रेज टू पॉवर हा 4 आहे त्यामुळे पुन्हा तो स्केलार मल्टिप्लिकेशन मध्ये 4 येईल आणि सेम वे याही फंक्शन मध्ये सेम आहे हा स्केलार मल्टिप्लिकेशन. तर ही जी फंक्शन्स आहेत ती फंक्शन कशी आहेत, कंपोजिट फंक्शन्स आहेत आणि त्या सगळ्या कंपोजिट फंक्शनची जस्ट सम आहे. आता एखाद्या फंक्शनची सम जर असेल आणि त्या समचं जर डिफरन्शिएशन करायचं असेल तर आपण इझिली डिफरन्शिएशन करू शकतो. तिथं डेरिव्हेटिव्हचा समचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला म्हणजे रूल जो आहे तो रूल आपण यूज केला.
आता तो जो रूल आहे तो रूल यूज करू आपण डिफरन्शिएट. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट जस्ट वायचं डिफरन्शिएशन dy by dx इज इक्वल टू हा जो स्केलर मल्टिप्लिकेशन आहे तो कॉमन येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ओके प्लस सेम वे this 4 as it is derivative of this plus 7 as it is derivative of this okay simplification this 3 as it is पुन्हा just derivative of log of tan of x चा डेरिव्हेटिव्ह जे आहे ते डेरिव्हेटिव्ह घेत असताना log फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x पण हे x च्या ऐवजी काय tan of x आहे त्यामुळे log of tan of x चा डेरिव्हेटिव्ह काय 1 upon x च्या रिप्लेसमेंटला जे tan of x आहे ते 1 upon tan of x into derivative of that tan of x okay plus same way 4 as it is derivative of same again 1 upon sin of x into d by dx of sin of x plus 7 into again same 1 upon this x square plus 7 into d by dx of x square plus 7 3 divided by this tan x as it is derivative of tan of x just sec square x plus this 4 upon sin of x as it is derivative of sin of x cos of x plus this 7 divided by x square plus 7 as it is derivative of this x square plus 7 आता जस्ट मी एक स्टेप पुढे जातो x square plus 2 याचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते डायरेक्टली काय असणार आहे 2x ओके अँड 7 चा डेरिव्हेटिव्ह g डायरेक्टली मी पुढच्या स्टेपला सांगितलं बाकी हे सिम्प्लिफिकेशन आहे just this tan of x means sin of x upon cos of x okay आणि हा जो 1 upon cos of x आहे तो काय असणार आहे sec of x म्हणजे हा एक sec of x आणि हा sec square x त्या दोघांच्या मधला एक sec of x कॅन्सल होईल म्हणजेच काय होईल न्यूमरेटर मध्ये sec of x न्यूमरेटर मध्ये sec x म्हणजेच काय असणार तो डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा cos of x ओके याचं तुम्ही काय असणार आहे sin आणि cos मध्ये कन्वर्जन करण्यासाठी वेगवेगळे काय असणार आहे फॉर्मेशन यूज करून सिम्प्लिफिकेशन करू शकतो प्लस दिस cos upon sin cot in 4 times cot of x and this 7 divided by x square plus 7 as it is just this 2x plus g this 2x into 7 14x therefore 14x divided by x square plus 7 as it is बाकी तुमचं सेम असेल हा 3 sin चं कन्वर्जन काय असणार आहे 1 upon sin म्हणजेच काय cosec आणि 1 upon cos म्हणजे काय असणार आहे sec 3 times sec of x into cosec of x plus 4 times cot of x plus 14x divided by x square plus 7